नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये 8वी वर्गाची इंग्रजी विषयाची 1.3 पोएम जी आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, याबद्दल ही पोएम नेमकी काय आहे, कवीनं त्या पोएममध्ये काय काय म्हटलं आहे हे पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कवितेचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे, जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला या पार्टमध्ये पाहायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट. पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला खालील शब्दांची रायमिंग वर्ड्स तुम्हाला कवितेतून काय करायचे, शोधायचे. बघा, फन या शब्दासाठी काय असणार आहे, बघा फन या शब्दासाठी तुम्हाला या पोयममध्ये जे काही शब्द तुम्हाला दिसतील ते शब्द तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी शोधायचे आहेत. आता फन हा शब्द आहे, तर त्याच्यासाठी बघा कुठला येईल, बिगन चालेल, सन चालेल. ओके, दोन दोन तुम्हाला शब्द काय करायचे, लिहायचे. तसंच नो आहे, तर नोसाठी बघा हा नो चालेल, नो चालेल, ॲगो चालेल. ओके, असे शब्द तुम्हाला काय करायचे, शोधायचेत आणि लिहायचेत. आय होप की हा खूप सोपा प्रश्न आहे, तुम्ही ते शोधू शकाल. ठीक आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन फक्त त्या पद्धतीने, नाव तर त्याचं प्रोनाऊन्सिएशनसुद्धा आऊ अशा पद्धतीने शेवटी आलं पाहिजे. ठीक आहे, साईट तर नाईट अशा पद्धतीचे. पिक फ्रॉम द पोयम लाईन्स दॅट क्रिएट पिक्चर इन युअर माइंड. अशा ओळी कोणत्या की ज्या ओळी तुमच्या मनामध्ये एक चित्र तयार करतात. जसं आपण पाहिलं होतं पहिल्या पार्टमध्ये की जसं आर्टिस्ट रंग भरतो आणि चित्र तयार करतो, तसं कवी शब्द बोलतो आणि डिस्क्रिप्शन देतो आणि काय करतो, आपल्या मनामध्ये चित्र तयार करतो. तसं या कवितेमध्ये अशा काही ओळी आहेत, अशा काही म्हणण्यापेक्षा जवळपास सगळ्याच ओळी आहेत की ज्या आपल्या मनामध्ये चित्र तयार करतात. तर अशा ओळी तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांना, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. ओके, तसंच जर समजा आपल्याला इथं म्हटलं तर आपल्याला इथं काय घेता येईल, बघा, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. आपल्या मनामध्ये लगेच चित्र तयार होतं, स्लीपी काऊज तिथं बसलेले आहेत, झाडांची सावली आहे, जसं मी तुम्हाला इथं झाड दिलेलं आहे त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर दे गिव्ज अस फ्रूट इन लिव्ज अबव, म्हणजे झाडं आपल्याला फळं देतात. मग जे एकदम फळं लागलेलं झाड आहे असं झाड आपल्या डोळ्यासमोर येतं. ओके, त्याच्यानंतर अँड गॅदर बर्ड्स अमंग दिअर बाउज, झाडांवरती पक्षी काय झालेले बसलेले आहेत असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. असं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, लिहायचं आहे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. पुढं काय म्हटलं आहे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या 4 ओळी लिहायच्या आहेत कुठल्याही. नाव क्वेश्चन नंबर 3. द पोएट रेफर्स टू ट्रीज ॲज द काइंडेस्ट थिंग्स. झाडाला कवीनं काय म्हटलंय, काइंडेस्ट थिंग्स म्हटलंय. फ्रॉम द पोयम पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रोव्हाइड द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स ऑदर. मग तुम्हाला त्या कवितेमधून अशा 5 ओळी किंवा अशी 5 फॅक्ट लिहायच्यात की ज्याच्यामध्ये तुम्हाला झाडांचा काइंडनेस दिसतो. ओके, आता याच्यामध्ये 5च काय, त्यापेक्षा जास्त ओळी आपण काय करू शकतो, लिहू शकतो. जसं आपल्याला द ट्रीज डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ओके, डू नॉट हार्म म्हणजे दुसऱ्याला ते काय करत नाहीत, त्रास देत नाहीत, म्हणजे कसे आहेत ते, काइंड आहेत. ओके, त्याच्यानंतर प्रोव्हाइड शेल्टर किंवा आपल्याला दिलं होतं शेड टू द स्लीपी काऊज, तर ते जे आहे तर ते सुद्धा ओळ तुम्हाला काय करते, काइंडनेस शो करते. अशा पद्धतीची काइंडनेस दाखवणाऱ्या ओळी तुम्हाला याच्यातून काय करायच्यात, लिहायच्या. जसं मी आता एक सांगितलं तुम्हाला, ही काइंडनेसच दाखवते. स्प्रेड दुसऱ्यासाठी सावली देणं, हा सुद्धा काय आहे, दयाळू भाव आहे. गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज म्हणजे माझ्या फांद्यावर या आणि बसा, तुम्हाला जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत बसा, हा सुद्धा एक दयाभाव आहे. ओके, अशा पद्धतीने झाडं आपल्याला फळं देतात, हा सुद्धा दयाभाव आहे. आपण त्यांना काय देतो, काहीही न देता सुद्धा आपल्याला झाडं काय करतात, फळं देतात. ओके, झाडं घरांसाठी लाकूड देतात. अशा पद्धतीचं गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काय करता येतील, सांगता येतील. त्याचबरोबर दे हम अ ड्राउझी ललवाय म्हणजे जणू झाडं आपल्यासाठी काय करतात, गायन करतात. कशाचं, तर एखाद्या अंगाई गीताचं. अशा पद्धतीची वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे, लिहायचे, जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला काय शो करता येईल, काइंडनेस. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. ॲक्च्युली डिस्क्रायबिंग वर्ड्स मीन्स ॲडजेक्टिव्ज. तुम्हाला डिस्क्राईब करणारे शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, द वर्ड विच डिस्क्राईब द नाउन. ओके, त्या नामाला डिस्क्राईब करणारे शब्द. मग काऊज कशा सांगितलेत तुम्हाला, तर तुम्हाला सांगितलं होतं स्लीपी काऊज. ओके, मग हा स्लीपी काय झाला, त्याचा डिस्क्रायबिंग वर्ड झाला. दुसरं काय सांगितलं होतं, डॅश डॅश न्यू बर्ड्स. आता न्यू बर्ड्स कशा आहेत,
तर तुम्हाला त्या पोयममध्ये मला वाटतं दुसरा किंवा तिसऱ्या याच्यामध्ये आहेत, तसं स्प्रिंग न्यू बर्ड्स. ओके, तो शब्द तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचा आहे, लिहायचा आहे. त्याच्यानंतर सांगितलं डॅश डॅश सन. कसला सण आहे, तर तुम्हाला तोच शब्द तुम्हाला काय करायचं, शोधायचा आहे आपल्या पोयममध्ये. कुठं दिसतोय आपल्याला सण, तर इथं कसला सण आहे तो, मॉर्निंग सन. ओके, म्हणजे शब्द त्याच्या आधीच येतो तो डिस्क्रायबिंग वर्ड. ओके, त्याच्यानंतर आले ललबाय. तर कसल्या, तर ड्राउझी ललबाय आलं होतं. आणि ट्रीज तर कसे आहेत, काइंडेस्ट आहेत. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी हे सगळे शब्द जे आता मी तुम्हाला सांगितले ते डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. तुम्हाला आता अर्थ दिले, त्याच्यावरून त्या कवितेतल्या कोणत्या ओळीचा अर्थ आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. बघा, झाडं काय करतात, प्राण्यांना निवारा देतात. ही सांगणारी ओळ कोणती आपल्याला सांगता येईल, तर झाडं प्राण्यांना निवारा देतात ही सांगणारी ओळ कोणती आहे बघा. तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं बघा कोणती ओळ होईल ह्याची, तर आपल्याला ओळ दिसून येईल ॲनिमल्सला ना. अँड स्प्रेड अ शेड फॉर अ स्लीपी काऊज. म्हणजे प्राण्यांना काय करतात ते, शेड म्हणजेच काय, सावली म्हणजेच निवारा देतात. ओके, त्याच्यानंतर पुढची ओळ काय सांगते बघा आपल्याला, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. सगळ्यांना अन्न पुरवतात. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला ते आलं होतं ट्रीज प्रोव्हाइड फ्रूट अस. आपल्याला झाडं फळं पुरवतात. ओके, ट्रीज आर मोस्ट लवेबल. झाडं ही कशी असतात, खूप प्रेमळ असतात. अशी सांगणारी ओळ जर म्हटलं तर झाडं प्रेमळ असतात, तर दे हम अ ड्राउझी लुलबाय म्हटलं तरी चालेल. किंवा तुमची पहिली ओळसुद्धा सांगता येईल, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग. किंवा तुम्हाला ही पण सांगता येईल, दे डू नॉट हार्म. ते काय करत नाहीत, कुणालाही इजा पोहोचवत नाहीत. म्हणजे काय, कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास ते काय करत नाहीत, देत नाहीत. हे तुम्हाला त्या ओळीतून तुम्हाला काय करता येतं, सांगता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलं आहे बघा, पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. ओके, नेक्स्ट. किड्स लव टू लिसन अ सॉन्ग फ्रॉम ट्रीज. म्हणजे काय, तर आता ते जमल बघा उत्तर, ते एकदम ॲक्युरेट उत्तर होईल याच्यासाठी. कोणतं, या ठिकाणचं हे. ओके, मीन्स दे हम अ ड्राउझी ललबाय. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो कोणता प्रश्न असायला पाहिजे बघा, ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. तर याच्यामध्ये एकदम पहिलं जे उत्तर आहे, ही दुसरी लाईन जी आहे, वेट अ मिनिट, ही दुसरी लाईन. ओके, तर ही सिम्पली ग्रो म्हणजे ते सहज काय होतात, वाढतात. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं स्पेशल काही ट्रीटमेंट लागते का, नाही. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता येते, ह्याची उत्तरं काढता येतात. ठीक आहे. कम टू द नेक्स्ट. आता पुढचे प्रश्न पाहूयात आपण. ओके, येस. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचे. ठीक आहे. काय म्हटलं बघा, पहिला प्रश्न काय, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पहा, की जे स्वतः जगत असताना दुसऱ्याला त्रास करतातच, हार्म करतातच. झाडं करत नाहीत फक्त. ओके, नेम एनी 5. अशा तुम्हाला कोणत्याही 5 गोष्टी लिहायच्यात की जे स्वतः जगताना काय करतात, दुसऱ्यांना त्रास करतात. पहिले एक्झाम्पल तर डेफिनेटली मी सांगेल ह्युमन. ओके, ह्युमन बिईंग म्हणजे माणसं ही नेहमी दुसऱ्याला त्रास देतच जगतात. झाडं काय करतात, ते सिम्पली ग्रो होतात त्यांच्या पद्धतीनं. ओके, ह्युमन बिईंग डिस्टर्ब ऑल द थिंग्स विच आर इन द नेचरमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींना माणूस काय करत चालला आहे, त्रास करत चाललेला आहे. वी नो डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे किती मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. आपण वृक्षांनाच काय करतो, तोडतो. म्हणजे आपण काय करतो, डिस्टर्ब करतो. राईट. आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत पहा, म्हणजे आपण प्राण्यांना पण खूप त्रास देतो. वी डिस्टर्ब द ॲनिमल्सला सुद्धा आपण काय करतो, नेहमी डिस्टर्ब करतो. ओके, त्यांचे कारण झाडं तोडल्यामुळं ते काय होतात, त्यांना आपला निवारा बदलावा लागतो. वेन वी कट अ ट्री देअर आर मेनी फॅमिलीज ऑन दॅट ट्री. त्या झाडावर खूप साऱ्या फॅमिलीज असतात, आपण त्यांनासुद्धा काय करतो, डिस्ट्रॉय करतो. तर अशी कोणतीही 5 नावं लिहायची. जसं स्नेकसुद्धा काय करतो, दुसऱ्यांना डिस्टर्ब करतो. ठीक आहे, असे खूप सारे तुम्हाला घटक काय करता येतील, लिहिता येतील. ओके, वाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना हार्मलेस असं का म्हटलेलं आहे.
दे डू नॉट हार्म एनीवन. झाडं कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही. दे सिम्पली ग्रो. ते फक्त सहजपणे काय होतात, वाढतात. प्लस दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो अँड दे गिव्ज अस फ्रूट्स टू ईट. देन वूड फॉर मेकिंग आवर हाऊसेस. आपली घरं बनवण्यासाठी झाडं काय करतात, लाकूड देतात. ओके. ट्रीज गिव्ह शेड टू द ॲनिमल्स. and we know we understand the importance of trees in summer days. आपल्याला त्याचं खरं महत्त्व कधी कळतं, समर डेजमध्ये. ओके. सो ट्रीज आर नॉट हार्मफुल. ते कसे आहेत, हार्मलेस आहेत, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास देत नाहीत. नाव कम टू द नेक्स्ट. हॉलोवीन इज द फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31st of October. What is the season there? What do you think, is there a need to burn leaves on Halloween? Okay, Halloween is a festival celebrated in many Western countries. Okay, like England. Okay, then America. In America also it is celebrated. Okay, and many European countries. Okay, त्या ठिकाणी 31st October ला हा सेलिब्रेट केला जातो. What is the season there? So it celebrated in autumn. कुठल्या सीझनमध्ये सेलिब्रेट होतो, ऑटम. वाय डू यू थिंक इज देअर अ नीड? ॲक्च्युली इन दोज डेज, या काळात काय होतं, मेनी लीव्ज फॉलन फ्रॉम द ट्रीज. म्हणजे झाडांपासून खूप सारी पानं काय होतात, खाली पडतात. ओके. अँड यू कॅन सी द ह्युमन बिईंग ऑर द रोड, ते रोड जे आहेत ते काय होतात, इट बिकेम फुल ऑफ लिव्स. ते झाडांची जी पानं आहेत त्याच्यापासून फुल होतात. अशा वेळेस ती पानं बाजूला काढून ती काय केली जातात, जाळली जातात. म्हणजे बघा, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, म्हणजे माणसाला त्रास होणार नाही याच्यासाठी जणू तो सण काय केला जातो, साजरा केला जातो. ओके. दे आर द लास्ट ऑफ टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर टू इन द अबोव लाईन. विच पार्ट ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. काय म्हटलं बघा, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. ओके. वॉट, झाडं ही सगळ्यात शेवटी असतात जी लाईट होल्ड करतात, जी लाईटला धरून असतात. ओके. शेवटपर्यंत त्याचे साथ सोडत नाहीत. वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. ओके. वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर टू इन द अबोव लाईन. म्हणजे कोणता पार्ट हा काय केलेला आहे, वरच्या लाईनमध्ये शो केलेला आहे किंवा सांगण्यात आलेला आहे, रेफर केलेला आहे. ओके. द टाईम ऑफ सनसेट इज डिस्क्राइब्ड. ओके. सनसेट, आता बघा, इव्हिनिंग काय होतं आहे, कन्वर्ट होतं आहे नाईटमध्ये, म्हणजे तिथं कुठं काय असणार आहे, तर सनसेट असणार आहे. द टाईम ऑफ सनसेट इज रेफर्ड इन दोज लाईन्स. मीन्स वेन द सन सेड गुड बाय टू द अर्थ. ओके. ज्यावेळेस सूर्य जणू पृथ्वीला काय करत असतो, गुड बाय करत असतो. आणि कोणता पार्ट आहे की जो झाडांचा, म्हणजे लास्ट पार्ट कुठला आहे जो लाईट होल्ड करतो, डेफिनेटली लीव्ज. ओके. आर द पार्ट ऑफ द ट्रीज होल्ड द लाईट ऑफ द डे. म्हणजे लास्ट लाईट ऑफ द डे, म्हणजे दिवसाचा शेवटचा लाईट, शेवटचा सूर्यप्रकाश, शेवटची किरणं कोण पाहतं, तर ती पाहतात म्हणजे कोण, झाडांची पानं. ओके. नाव कम टू द नेक्स्ट. Search for a short poem about trees in your mother tongue. Write in your own notebook and translate any 2 stanzas from the poem into English. तुम्हाला मराठीमध्ये खूप साऱ्या कविता असतात झाडांवरच्या, तर अशा कोणत्याही कवितेतल्या तुम्हाला काही ओळी त्या ठिकाणी काय करायचे, लिहायच्या आहेत, किंवा एखादी पोयम आणि त्यातले काही स्टांजास तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सफर करता येते का, ते सुद्धा पाहायचं आहे. हा तुमचा स्वतः रिस्पॉन्स, म्हणजे तुम्ही स्वतः रिस्पॉन्स ह्याला केलं पाहिजे, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. ओके. युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बनियान ट्री chopped down to make space for another construction. Write an imaginary conversation between you and your neighbor, trying to stop him from having it cut down. पहा, आता तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याशी जाऊन थोडं भांडायचं आहे. ओके. त्याच्या दारामध्ये वडाचं एक मोठं झाड आहे आणि ते झाड काढून तिथं त्याला दुसरं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, घर बांधायचं आहे म्हणा थोडक्यात. ठीक आहे. तर तुम्हाला त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन करायचे आणि ते तुम्हाला झाड कट करण्यापासून काय करायचं, त्यांना थांबवायचे. असं तुम्हाला कन्व्हर्सेशन त्या दोघांमध्ये, तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये करायचे. जशी सुरुवात तुम्हाला स्वतः करायची, जसं
Good morning, sir. I'm very disturbed and upset to see you having this good old banyan tree chopped down. तुम्ही हे झाड पाडताय हे पाहून मला खूप अपसेट होतोय किंवा मी खूप डिस्टर्ब होते, मला हे बरोबर वाटत नाही. तर नेबरचा रिस्पॉन्स काय असेल? हू आर यू अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर? ओके, किंवा तो काय म्हणाल की वाय डू यू थिंक लाईक दॅट? तुला असं का वाटतंय? असा रिस्पॉन्स असेल, वाय डू यू थिंक लाईक दॅट? तुला असं काय वाटतंय? देन युअर रिस्पॉन्स विल बी, तुमचा रिस्पॉन्स काय असेल? सर, दिस ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. In summer days we all the you can say children play here, play in its shade. या शेडमध्येच आम्ही सगळी मुलं खेळत असतो. ओके, मग ते नेबर काय म्हणतील? बट यू हॅव अदर प्लेसेस ऑल्सो टू प्ले. तर ती काय म्हणेल? नो सर, वी गेट अ फ्रेश एअर, वी गेट द फ्रेश एअर फ्रॉम दिस शेड. या सावलीमध्ये आम्हाला फ्रेश एअर मिळते. ओके, अँड आय डोंट थिंक की दिस इज देअर एनी बेटर प्लेस दॅन दिस वन. ओके, या प्लेसपेक्षा एकदम चांगली प्लेस अशी मला वाटत नाही दुसरी कुठली असेल. मग तुमचे नेबर म्हणतील की बट आय वॉन्ट टू मेक अ हाऊस हिअर टू शिफ्टेड माय फॅमिली हिअर. मला माझी फॅमिली या ठिकाणी शिफ्ट करायची. सो आय एम मेकिंग द कन्स्ट्रक्शन, म्हणून मी कन्स्ट्रक्शन करतोय. देन व्हॉट विल बी युअर रिस्पॉन्स? तुमचा रिस्पॉन्स काय असेल? सर, आय नो युअर फॅमिली इज इम्पॉर्टंट टू यू, बट थिंक देर आर मेनी फॅमिलीज ऑन दिस ट्री. ओके, देर आर मेनी फॅमिलीज ऑन दिस ट्री ऑफ द बर्ड्स. पण पक्ष्यांच्याही खूप साऱ्या फॅमिलीज या झाडांवरती आहेत. सो विल यू मेक, असं म्हणूयात आपण की विल यू मेक हार्म देम? तुम्ही त्यांना आता तुम्ही अशा प्रकारची इजा पोहोचवणार का? वेअर दे विल गो, ते कुठं जातील? ओके, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही त्यांना विचाराल. देन युअर नेबर विल से, यस बेटा, आय ॲग्री विथ यू, थँक्यू फॉर मेकिंग मी अवेअर. मला तू जागृत केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. नो, आय विल नॉट कट दिस ट्री. अँड देन यू हॅव टू से थँक्यू सर. ओके, सो दिस विल बी द करेक्ट रिस्पॉन्स. तुम्ही अशा पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन करू शकता. हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा करू शकता. नाव कम टू द नेक्स्ट टॉपिक इज लँग्वेज स्टडी. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑन ॲडजेक्टिव्ज. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता तुम्हाला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ज दिलेले आहेत आणि तुम्हाला कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. ओके, नाव यू कॅन सी देर आर 3 एक्झाम्पल्स. सो आय एम गोइंग टू डिस्क्राईब यू. यतीन इज स्ट्रॉंग. ओके, यतीन इज अ बॉय हू इज स्ट्रॉंग, म्हणजे तो एकटाच या ठिकाणी आहे, आपण त्याला म्हणतोय की तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट सेंटेन्स काय म्हणते बघा? अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. ओके, वेट अ मिनिट, आय विल मेक वाय फॉर यतीन. ओके, यतीन इज स्ट्रॉंग. यतीन कसा आहे? स्ट्रॉंग आहे. बट नाव द सेकंड सेंटेन्स इज दॅट अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीन. म्हणजे या ठिकाणी आता कोण आलं? दुसरं कॅरेक्टर आलं आहे अमित नावाचं. आणि अमित हा त्याच्यापेक्षा कसा सांगतोय आपण? स्ट्रॉंग सांगतोय. म्हणजे त्याच्यापेक्षा कसा आहे? तो स्ट्रॉंग आहे. ओके, आता इथं काय झालं? यतीन वीक झाला थोडासा. ठीक आहे, कारण कंपॅरिझन आलं की यतीन थोडासा कमी झाला. म्हणजे या कंपॅरिझन करताना काय करावं लागतं? 2 कॅरेक्टरची आपल्याला गरज पडते. नाव थर्ड वन इज प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. आता या ठिकाणी तिसरं कॅरेक्टर आलं आहे, ते म्हणजे कोणतं आहे? प्रवीण. आणि प्रवीण हा काय म्हणतोय आपण? सगळ्यात स्ट्रॉंग आहे. ओके, इट मीन्स दॅट हे जे पहिलं होतं याच्यामध्ये यतीन होता फक्त, म्हणून आपण म्हटलं यतीन इज स्ट्रॉंग. ओके, then when we compare Yatin with Amit, then we understood that ki Amit is stronger than Yatin. But when we compare all of 3, ह्या तिघांमध्ये ज्यावेळेस आपण तुलना केली त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की हा जो अमित आहे तो दोघांपेक्षा सुद्धा कसा आहे? स्ट्रॉंग आहे. द सेंटेन्स इज दॅट, सेंटेन्स काय तयार झालं मग? प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. ओके, सो in sentences the adjective strong is its simple form, it is called positive degree. जर ही पहिली जी डिग्री आहे ती पॉझिटिव्ह डिग्री आहे, ज्याच्यामध्ये कोणाशी तुलना असते का? नाही. ओके, म्हणजे फक्त सांगितलं जातं, ते त्याचा फर्स्ट फॉर्म आला. हा जो आहे स्ट्रॉंग हा त्याचा काय आहे? फर्स्ट फॉर्म आहे. असं जर असेल तर अशा वेळेस आपण काय म्हणतो? त्याला
पॉझिटिव्ह डिग्री. ओके, याच्यामध्ये पण तुलना असते दुसऱ्याबरोबर. आपल्याला तो प्रकार वेगळा आहे, तो थोडासा डीप आहे. ज्यावेळेस मी ग्रामरचा याचा टॉपिक तुम्हाला हे करेल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. In sentence second, the adjective stronger refers to higher degree when there is comparison of two nouns. दोन शहरांचं, दोन नावांचं कंपॅरिझन असतं. अशा वेळेस काय आपण करतो, त्याला दुसऱ्याबरोबर कम्पेअर करतो. आणि तिथं आपण स्ट्रॉंग न वापरता काय वापरलं बघा, चेंज कसा होत गेला, स्ट्रॉंग या ठिकाणी आपण स्ट्रॉंगर वापरले. ओके ओके, इट इज कॉल्ड कंपॅरेटिव्ह डिग्री. तुलना आली ना दोघांमध्ये म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्री. ER इज ॲडेड टू द बेसिक फॉर्म. त्याचा बेसिक फॉर्म कुठला आहे, स्ट्रॉंग, त्याला स्ट्रॉंगर केलं फक्त आपण. ठीक आहे, नाव कम टू द नेक्स्ट. इन सेंटेन्स 3 द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंगेस्ट रेफर्स टू द हायेस्ट डिग्री. आता शब्द कुठला आला बघा, स्ट्रॉंगेस्ट आला. म्हणजे सगळ्यात हायेस्ट डिग्री म्हणजे तो सगळ्यात उंच किंवा सगळ्यात चांगला, सगळ्यात भारी, थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणूया. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं त्याचं वर्णन आलं. इट इज कॉल्ड सुपरलेटिव्ह डिग्री. याला आपण काय म्हणतो, सुपरलेटिव्ह डिग्री. EST इथं ER आणि इथं काय लागतो, EST इज ॲडेड टू द बेसिक ॲडजेक्टिव्ज. म्हणजे त्या ॲडजेक्टिव्हला EST हा सफिक्स काय केला जातो, जोडला जातो. नाव यू हॅव सम क्वेश्चन्स ऑल्सो. ओके, फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. आता याच्यामध्ये बघा, हा काइंडेस्ट शब्द जो आहे तो सुपरलेटिव्ह मधला, ज्याच्यामध्ये EST लागतं म्हणतो आपण. म्हणजे याचा ओरिजिनल फॉर्म काय आला, फक्त काइंड. ओके, आणि कंपॅरेटिव्ह फॉर्म काय होईल, काइंडर. म्हणजे काय लागेल त्याला, ER लागेल. कुठला सफिक्स जोडला जाणार आहे त्याला, ER. म्हणजे कुठला, काइंडर. म्हणजे काइंड हा त्याचा बेसिक वर्ड झाला. पॉझिटिव्हमध्ये तो काइंड येईल, इथं येईल काइंडर आणि इथं येईल काइंडेस्ट. ओके, नेक्स्ट. आता बघा पुढचा शब्द जो आहे तो कोणता आहे, कंपॅरेटिव्हमध्ये दिला हेल्दियर. ओके, आता याच्यात एक नियम आहे की जर Y असेल तर Y निघून काय होतो, I होतो आणि पुन्हा ER लागतो. म्हणजे याचा अर्थ कळाला असेल तुम्हाला, काय होईल तो, Y चा I झाला. म्हणजे याचा अर्थ हेल्दी हा शब्द आहे आणि पुन्हा ER लागला. म्हणजे याच्यातला फक्त काय करायचं आपल्याला, ER ड्रॉप करायचा. ठीक आहे, म्हणजे काय होईल, हेल्दी, फक्त I चा Y होईल. आणि इथं काय होईल, हेल्दिएस्ट, म्हणजे IEST. ठीक आहे, अशा पद्धतीने चेंज होईल. म्हणजे वायचा फक्त आय करायचा आहे. ओके, वेल्दी, वेल्दियर, वेल्दिएस्ट. वाय फक्त काय होतो, आय होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं आहे नेअर. तर याला काय लागणार, ER. ओके, CD मध्ये ER आणि इकडे EST, SD मध्ये EST. याचे शॉर्ट फॉर्म PD, CD आणि SD अशा पद्धतीनं वापरत असतो आपण. ठीक आहे, नाव कम टू द नेक्स्ट. फायनर. आता इथं बघा ER दिसतोय, पण ER जर काढला तर शब्द फाईन राहतो का, नाही. म्हणजे याचा अर्थ ओरिजिनल शब्द FINE असला पाहिजे. जरी ER लागलेला असेल तर ऑलरेडी E जर शेवटी असेल तर फक्त R लागतं. ओके, आणि शेवटचं काय होईल, फायनेस्ट, म्हणजे FINEST. ओके, फायनेस्ट. नेक्स्ट बघा, आता इथं दिलं आहे अर्लिएस्ट. ओके, या ठिकाणी सुद्धा बघा Y आहे, वायचा आय झाला आहे आणि पुन्हा E लागला आहे, EST झाला आहे. ठीक आहे, म्हणजे काय व्हायला पाहिजे याचं स्पेलिंग, अर्ली, EARLY, अर्ली. ओके, अर्लियरचं काय होईल, हे Y निघून जाईल आणि IER, अर्लियर, आणि अर्लिएस्टचं तर दिलेलंच आहे. ठीक आहे, नेक्स्ट शब्द आहे स्मॉल. स्मॉलचं काय व्हायला पाहिजे, स्मॉलर. म्हणजे फक्त काय होईल त्याला, ER इथं लागेल CD मध्ये आणि EST कुठं लागेल, SD मध्ये. स्मॉलर, स्मॉलेस्ट. ओके, नेक्स्ट शब्द तुम्हाला दिलेला आहे फास्टर. हे सांगू शकाल, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. ओके, ER इथं लागेल आणि इकडं EST लागेल. नाव कम टू द नेक्स्ट. सेकंड, ॲडजेक्टिव्ज विच हॅव मोर दॅन 2 syllables. ओके, लॉंग वर्ड्स टेक मोर अँड मोस्ट बिफोर देम टू फॉर्म कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे त्याचे जर भाग जास्त होत असतील, सिलॅबल्स. ओके, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, वाचताना तो कमी ह्याच्यात जर वाचण्यात आला तर ER EST. पण जर मोठा शब्द असेल जसं ब्युटिफुल, ब्युटिफुल, ओके, सिलॅबल जास्त पडले तर अशा वेळेस आपल्याला मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. मोर कुठं वापरायचं आहे, कंपॅरेटिव्हमध्ये, आणि मोस्ट कुठं वापरायचं आहे, सुपरलेटिव्हमध्ये. ठीक आहे, ओके. सो यू हॅव सम एक्झाम्पल्स. ॲन्सियंट, फक्त काय लागणार इथं, मोर आणि पुढे ॲन्सियंट. मोस्ट, ॲन्सियंट. तसं स्पेशल, मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल. सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट. सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह लक्षात घ्या. ॲडव्हान्सचं कंपॅरेटिव्ह काय होईल, मोर ॲडव्हान्स्ड, मोस्ट
ॲडव्हान्स्ड आणि ॲक्युरेट, मोर ॲक्युरेट, मोस्ट ॲक्युरेट, अशा पद्धतीनं त्याचा काय होईल, चेंज होईल. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढं तुम्हाला सांगितलं वेन इन अ लाईन ऑफ अ पोयम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन द फिगर ऑफ स्पीच यूज्ड पर्सोनिफिकेशन. म्हणजे काय की कधी कधी एखादी नॉन लिव्हिंग थिंग असते, ओके, परंतु ती लिव्हिंग थिंगसारखं रिॲक्ट करत असते किंवा ॲक्शन त्या पद्धतीनं करत असते. तर अशा वेळेस जो एक फिगर ऑफ स्पीच ज्याला आपण अलंकार म्हणतो मराठीमध्ये, ठीक आहे, तर तो कुठला अलंकार असतो, पर्सोनिफिकेशन. ओके, जसं की सपोज मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे, आय वॉज फ्लाईंग द काईट वॉज लाफिंग ॲट मी. म्हणजे मी पतंग उडवतो आणि पतंग माझ्याकडे बघून हसतो आहे. इज इट पॉसिबल लाफिंग काईट? हॅव यू सीन लाफिंग काईट? नो, बट आय एम यूजिंग फिगर ऑफ स्पीच. म्हणजे मी या ठिकाणी अलंकारिक भाषा वापरतो आहे. ओके. हमिंग ट्रीज, हमिंग म्हणजे गुणगुणणारी, झाडं गुणगुणणारी असतात का ॲक्च्युली? नो. ओके, परंतु तरीही कवीनं काय केलं, त्याला थोडंसं हायपरबॉलिक म्हटलं, थोडक्यात असं म्हणूयात. हायपरबॉलिक म्हणण्यापेक्षा त्याला अलंकारिक शब्दात त्याला बोलणं केलं. म्हणजे या ठिकाणी हमिंग ट्रीज पॉसिबल नाही म्हणून पर्सोनिफिकेशन. रनिंग रिव्हर कुठं रन होते का? रिव्हर ब्लो होते, वाहते. ओके, सो या ठिकाणी रनिंग हा सुद्धा शब्द कसा आहे, माणसांची ॲक्टिव्हिटी करतो म्हणून पर्सोनिफिकेशन. देन स्माइलिंग फ्लावर्स, स्माइलिंग करणं ॲक्टिव्हिटी कोणाचे, ह्युमन बिईंगचे. फुलं स्माईल करत आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा काय आहे, पर्सोनिफिकेशन. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सोनिफिकेशन फ्रॉम द पोयम. तुम्हाला कवितेमधून काय करता येतील, एक्झाम्पल शोधता येतील. जसं आता बघा, हां, स्प्रेड शेड फॉर स्लीपी काउज. पसरवणे हे कोणाची ॲक्टिव्हिटी, माणसाची. पसरवू शकतात माणसं, पण झाडानं त्याची सावली पसरली, पर्सोनिफिकेशन झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर गिव्ज अस फ्रूट, झाडं देतात, देण्याचा भाव कोणाचा आहे, म्हणजे तसं तर झाडं देतात हे मान्य आहे आपल्याला, पण देणं ही ॲक्टिव्हिटी ह्युमन बिईंगची. ओके, म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जिथं पण एखादा निर्जीव घटक एखादी सजीवांसारखी कृती करतो हे वर्णन आलेलं असतं, त्यावेळेस पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. ओके, तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स त्याच्यातून शोधता येतील. ओके, नाव कम टू द नेक्स्ट. ओके, थँक्यू. दिस इज द लास्ट पेज. ओके, आय होप की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.